विकासाच्या या टप्प्यावर महिलांचं योगदान मोठं असलं तरी आजही महिलांना समानतेची वागणूक आणि स्वातंत्र्य आहे का असा प्रश्न उपस्थित करत पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर तरुणीवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून राधानगरी इथल्या बसस्थानकावर महिलांनी रात्री 11 वाजता एकत्र येत अनोख्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला। महिला स्वातंत्र्याचा अनोखा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी यावेळी महिलांनी निर्भय नाईट वॉक हा उपक्रम राबवला। आम्हीही रात्री अपरात्री फिरू शकतो, मनाप्रमाणे वावरू शकतो, शासनाकडून कोणत्याही योजनांची गरज नाही, फक्त सन्मानाचं जगणं द्या असा संदेश यावेळी देण्यात आला। याच्या मागे एकच आहे की त्या म्हणजे ज्या ह्या एकत्र झालेल्या सगळ्या महिला आहेत ह्या स्वतःसाठी एकत्र झालेल्या आहेत। तर कुणीतरी माझी मुलगी आहे, कुणीतरी माझी आई आहे, बहीण आहे, जी आज ही भीतीमुक्त भयमुक्त मनात एक भीती घेऊन जी जगत आहे, तर तिला कुठंतरी एक आशावाद द्यावा की आम्ही तुझ्या सोबत आहोत आणि तू निश्चिंतपणे निर्भीडपणे तू या जगात वावर, आम्ही सगळ्या तुझ्या सोबत आहोत, हा एक संदेश सुद्धा त्यांना पोहोचवायचा आहे। यावेळी महिलांनी कथाकथन, नृत्य, गाणे, अभंग आणि कविता सादर केल्या। यामध्ये वेला निल्ले, अश्विनी कांबळे, मयुरी कांबळे, ज्योती जोहार, कामिनी पिरळकर, डॉक्टर शीतल सरावणे, माजी सरपंच कविता शेट्टी आदी महिला उपस्थित होत्या।